नमस्कार मित्र. आणि आता पुढच्या वर्षीचे UPSCची एक्झामचं शेड्यूल आलेलं आहे आणि तुम्ही हे पाहिलं असेल की प्रिलिम्स नंतर मेन्ससाठी खूप कमी वेळ आहे. म्हणजे 80 दिवस आहे. नॉर्मली हा कालावधी 120 ते 130 दिवसांचा असतो. बऱ्याच मुलांना आता संभ्रम असेल की यावेळेला अभ्यास कसा करावा. ठीक आहे. आणि तुम्ही आता बरेच यूट्यूब व्हिडिओ बघितलेले असतील ज्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी दिलेली असते की तुम्ही आधी सर्व NCERT वाचा, 2-3 वेळा रिव्हिजन करा आणि मग ॲडव्हान्स बुक्सवर जा वगैरे. तुम्हाला खरं सांगतो मी, अशा स्ट्रॅटेजीने कधीही कोणी पास झाल्याचं, पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाल्याचं, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास झाल्याचं मी तरी ऐकलेलं नाही. तुम्ही जर ऐकलं असेल तर कृपया मला कळवा. ठीक आहे. मी स्वतः 3 वेळा UPSCची इंटरव्ह्यू दिलेली आहे. राज्यसेवामधून मी पहिल्याच प्रयत्नामध्ये क्लिअर झालेलो आहे आणि गेले 10 वर्षापासून मी विविध स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून मुलांना मेंटरिंग करत आहे, शिकवत आहे. ही स्ट्रॅटेजी काय आहे तुम्हाला सांगतो आणि हे ऐकून तुम्हाला पुढच्या वर्षीची स्ट्रॅटेजीसुद्धा लगेचच लक्षात येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे की आपल्याला सर्वच करायचं आहे जे UPSCला पाहिजे ते. UPSCला आपल्याला काय दिलेलं आहे? UPSCला दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. एक म्हणजे तुमचा सिलेबस, दुसरा म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. अजून दुसरं काही दिलं नाही आहे. UPSC विचारत नाही तुम्ही ही NCERT वाचला का ती NCERT वाचली का, काही संबंधच नाही येत नाही कुठे. आपल्याला शेवटी जे काही आपल्याला कर्तृत्व दाखवायचं आहे आपलं ते सर्व आपल्या उत्तरातून दाखवायचं आहे, रायटिंग आन्सर्समधून दाखवायचं आहे आणि नंतर इंटरव्ह्यूमध्ये जायचं आहे. दुसरा अजून काही मार्ग दुसरा नाही अजून त्याच्यामध्ये. तर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण हा फोकस ठेवलेला आहे की तुम्ही प्रिलिम्स क्लिअर होणार आहात, मेन्सला जाणार आहात, मेन्सला अतिशय उत्तम असे उत्तर लिहिणार आहात आणि मग तुम्ही इंटरव्ह्यू जाणार आहात. हे 3 सूत्री आपला प्रोग्राम असणार आहेत. कसं करायचं ते. तर स्ट्रॅटेजीचा पहिला पार्ट असेल की तुम्ही NCERT वाचायला घ्या. कुठले NCERT? तर आपण पहिले UPSCकडे जाणार. UPSCने जे सिलेबस दिलेला आहे त्यातनं आपण थीम्स निवडणार. थीम्स समजून घ्या की पॉलिटिकल सिस्टीम. पॉलिटिकल सिस्टीममध्ये एक समजा प्राईम मिनिस्टर टॉपिकचे स्टँडर्ड 6 पासून स्टँडर्ड 12 पर्यंत कुठे कुठे काय काय दिलेलं असेल त्या सर्वांचा अभ्यास करायचा. ही झाली पहिली स्टेप. त्याची नोट्स तुम्ही काढू नका जे असेल ते. त्याच्यावर पहिल्या स्टेजमध्ये मी तुमची एक्झाम घेणार आहे. कसली एक्झाम घेणार आहे? 2 प्रकारची. 20 क्वेश्चन्स ऑन प्राईम मिनिस्टर ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे, बेसिक लेवलची. आणि सेकंड 10 क्वेश्चन्स ऑन दॅट प्राईम मिनिस्टर टॉपिक रिटर्न, बेसिक अभ्यास. यातनं काय होईल, तुमचे कन्सेप्ट्स खूप मस्त क्लिअर होतील. तुम्हाला आन्सर रायटिंगची सवय लागेल जी नॉर्मली पटकन लागत नाही, ती तुम्हाला सवय लागेल त्याच्यामध्ये. सेकंड स्टेज काय असेल? सेकंड स्टेज असेल की जो काही प्रिलिम्स आणि मेन्सला सिलेबस असणार आहे तुमचा पूर्ण युनिटचा, तो आम्ही तुमची टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. उसके पहिले क्या करना है की समजून की आता बऱ्याच वेळा असं होतं आहे की सिलेबस तो खूप मोठा आहे आणि तुम्हाला म्हटलं तर की इफेक्टिव्ह आन्सर्स पण लिहा. मार्क पाडायचे इफेक्टिव्ह आन्सर्स पाहिजे. इफेक्टिव्ह आन्सर्स म्हणजे काय? मग लोक म्हणतात की तुम्ही राज्यसभा TV पण वाचा, पहा, योजना वाचा, हिंदू वाचा, एक्सप्रेस वाचा, रिपोर्ट्स वाचा, वेबसाईट्स पहा. आपल्याला डायलेमा असणार आहे की सिलेबस कंप्लीट करायचा आहे का आता हे सगळं वाचत बसायचं. ठीक आहे. डोंट वरी, आपण सगळं करणार आहोत. कसं करणार आहोत? तर आपण पूर्ण सिलेबसमध्ये 36 थीम्स काढलेले आहेत. अशा महत्त्वाचे थीम्सची माहिती त्या वेबसाईटवर तुम्हाला दिलेली आहे मी. ठीक आहे. करणार काय आपण? त्या थीम्सचं समजून घ्या. प्राईम मिनिस्टर आणि पॉलिटिकल सिस्टीम असेल तर याच्याबाबतचा सर्व जो काही अभ्यास असेल तो आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत. ठीक आहे. यातले कीवर्ड्स काय आहे, स्टेटमेंट्स काय आहे, राज्यसभामध्ये काय म्हटलं आहे, TV वर काय म्हटलेलं आहे, योजनामध्ये काय आर्टिकल्स आलेले आहेत आणि उत्तरासाठी आवश्यक असलेले चीफ महत्त्वाचे शब्द कुठले असले पाहिजेत ते असले पाहिजेत. ते आम्ही तुम्हाला शिकवू. याच्यात काय होईल, फायदा काय होईल? 3 फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे तुम्ही स्वतः हे करण्यामध्ये जेवढा वेळ वाया घालणार होतात, वायाने म्हणता येणार मला, इन्व्हेस्ट करणार होतात, त्या वेळेमध्ये आम्ही तुमच्यासाठी करणार असेल तुमचा वेळ वाचणार आहे. किती वेळ वाचेल? खूप वेळ वाचणार आहेत. 40 to 50% वेळ तुमचा ओव्हरऑल वाचणार आहेत. ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही ह्या वेळेचा वापर तुम्ही दुसऱ्या कुठेही करू शकतात. खूप चांगल्या वापरासाठी करू शकतात. सेकंडली, ॲट द एंड ऑफ द प्रोग्राम, हा प्रोग्राम संपेपर्यंत तुमच्याकडे स्वलिखित नोट्स असणार आहेत जे तुम्ही फक्त एक्झामच्या आधी जाऊन रिवाईज करायचे. त्यामुळे इतके छान नोट्स आहे, तुम्ही स्वतः बघाल ते कसे नोट्स तयार होते तुमच्याकडनं. आम्ही तुम्हाला डिक्टेट करणार आहोत सगळे नोट्स ते. तिसरी, ह्या टॉपिकचे आम्ही तुमच्याकडनं 3 ते 4 प्रश्न उत्तर लिहून घेणार आहोत. इफेक्टिव्ह हँड होल्डिंग होणार आहेत. उत्तर कशी लिहायची नाहीत, महत्त्वाचं हे तुम्हाला शिकवणार आहोत आम्ही त्याच्यामध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे. हे 3 फायदे तुम्ही लक्षात घ्या. फार मोठा परिणाम होणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या मेन्समध्ये 100 ते 150 मार्कांचा वाढ होणार आहेत आणि तुम्ही इंटरव्ह्यूसुद्धा व्यवस्थित जाऊ शकणार. तिकडे तुम्ही चांगलं बोलणार आहात त्याच्यामध्ये. हे थीम्स झाल्यानंतर आम्ही तुमची परीक्षा घेणार आहोत करंट अफेअर्सची. रिटर्न टेस्ट घेणार आहोत. करंट अफेअर्स कुठले? या थीमचेच, प्राईम मिनिस्टर पॉलिटिकल सिस्टीमचे. मग तुम्ही एसे पण देणार आहात लगेच. कसल्या?
प्राईम मिनिस्टर आणि पॉलिटिकल सिस्टीमची, आणि नंतर आम्ही तुमच्याकडनं मेन्सचे आन्सर्स लिहून घेणार आहोत. हे सर्व काही आम्ही तुमच्याकडनं करणार आहोत 20 to 25 डेजमध्ये. नॉर्मली एखादा टॉपिक कव्हर करण्यासाठी तुम्हाला लागतो 1 महिना ते 1.5 महिना. आम्ही तुमच्याकडनं कमीत कमी वेळेमध्ये करून घेणार आहोत सगळं हे, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही. बरंच काम आम्ही तुम्हाला करून देणार आहोत त्याच्यामध्ये. बरेच गोष्टी तुम्ही करणार आहात, छोट्या गोष्टी आम्ही करणार आहोत, असं गृहीत धरूया आपण त्याच्यामध्ये. ही एक स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपल्याकडे बरेच वर्किंग कॅन्डिडेट्स, काम करणारे मुलं, कामावर असणारे लोक आहेत, ती सेल्फ स्टडी करणारा अभ्यास असणारे, आणि बरेच रँक इम्प्रूव्हमेंटसाठी लोकंसुद्धा आपल्याकडे या गोष्टीचा फायदा घेऊन गेलेले आहेत. याची पूर्ण यादीच तुमच्याकडे देऊ शकतो मी, आणि वेबसाईटवर आहे त्याच्यामध्ये ती. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कुठलीही स्ट्रॅटेजी बघा, पण एक स्टीफन कोवेचा एक मंत्र आहे, तो म्हणतो, ते म्हणतात की बिगिन विथ द एंड इन माइंड. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा शेवट लक्षात ठेवून पहिले एक सुरुवात गोष्टीची करा. मी ह्या गोष्टीची सुरुवात करताना माझ्या डोक्यात तुमचा शेवटचा जो असा आउटपुट असेल ते लक्षात ठेवलेला आहे. 150 मार्कांचा वाढ इंटरव्ह्यूमध्ये, तुमची एंट्री, तिकडे तुम्हाला रँक. ठीक आहे, म्हणजे प्रिलिम्सचा पास व्हायला तुम्ही आहात. तुम्ही स्वतः जी स्ट्रॅटेजी वापरत आहात, म्हणजे आधी सगळे NCERT वाचा किंवा वाचू नका किंवा काय असेल ते, त्याचा नीट एकदा कसं परिणाम होतो तेही एकदा बघून घ्या नक्की. ओके, थँक्यू.